सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे, परंतु संयमानं आणि आपुलकीनं कसं वागावं हे तुम्हाला थोडंसं समजून घ्यावं लागेल. तुमच्या डोक्यावरती बर्फाचा खडा आणि तोंडामध्ये साखरेचा खडा ठेवावा आणि याचा अर्थ समजून घेऊन काम करावं. जे काही काम तुम्ही कराल त्यामध्ये थोडं सावध राहा. पंचम स्थानामध्ये थोडंसं दूषित असल्यामुळे मुलांकडनं तुम्हाला एखादी निराशाजनक बातमी मिळू शकते. तुमच्या घरामध्ये तुम्हाला थोडासा जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करावा लागेल. जोडीदाराची मदत मिळाल्यानं तुमची कामं वेळेत मार्गी लागतील. तुमचा राशी स्वामी हा मंगळ पापग्रहासोबत असल्यामुळे तुमचे नातेसंबंधात थोडीशी नाराजी येईल. संध्याकाळपर्यंत तुमचं थांबलेलं एखादं काम पूर्ण होईल, परंतु तुम्हाला जास्त मेहनत आज घ्यावी लागेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजची वेळ चांगली आहे. व्यवसायामध्ये नवीन डील, पद आणि प्रतिष्ठा वाढीचे योग आहेत. कामामध्ये नशिबाची साथ असल्यामुळे जे काही प्रोजेक्ट तुम्ही हाती घेतलेले आहेत किंवा घेणार आहात ते वेळेमध्ये पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी आणि घरामध्ये काही जणांचा तुम्हाला त्रास होईल. तुम्ही कधी खूप निराश परंतु कधी खूप हसरे असे राहाल. मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. राजकारणाशी संबंधित काम जर तुम्ही करत असाल तर राजकारणामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांनी आज सावध राहण्याची गरज आहे, कारण तुमचा राशी स्वामी हा बुध अस्थिर आहे आणि जेव्हा अशी ग्रहस्थिती येते तेव्हा चोरी किंवा वस्तू हरवण्याची भीती असते. कामाच्या बाबतीमध्ये मात्र तुमचं थांबलेलं काम मार्गी लागेल. स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तम यश तसेच काही नवीन कोर्स करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर वेळ चांगली आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत एखाद्या मंगल कार्यात तुम्हाला सहभागी होण्याचा दाट योग आहे. आज नशीब 83% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठीचा जो चंद्र आहे तो द्वितीय स्थानात असल्यामुळे आज तुम्हाला धनलाभाचा योग आहे. पार्ट टाईम कामासाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत तुम्ही आपुलकीनं वागा म्हणजे तुम्हाला मदत मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला काम जास्त राहील. तुम्ही आज टीम वाढवण्यावरती भर द्यायला हवा. तुमची मिळकत चांगली असून काही नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. मुलांच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेणार आहात. प्रवासाचा तुम्हाला योग असून त्यामध्ये तुम्हाला सुखद अनुभव येतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचा स्वामी हा नवम सूर्य मित्र ग्रहांच्या मध्ये आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही सहभाग घेतला असेल तर तुम्हाला चांगले यश मिळेल. बोलण्यामध्ये तुम्ही गोडवा ठेवा आणि शांतपणे आणि संयमानं पुढे जा. व्यवसायामध्ये ग्राहक तुमचे वाढत असून लवकरच तुम्हाला चांगला नफा मिळण्याचे योग आहेत. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असून प्रत्येकाचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी हा बुध उत्तम स्थितीत आहे. तेव्हा नोकरी असो किंवा व्यवसाय तुम्हाला उत्तम यश मिळेल. तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होणार असून नवीन काम मिळण्याचा देखील तुम्हाला योग आहे. एखादा कायदेशीर वाद जर सुरू असेल किंवा सरकारी काम जर तुमचं रखडलेलं असेल तर ते होण्याचीही शक्यता आहे. व्यवसायामध्ये काही नवीन योजना लागू केल्या असतील तर त्या यशस्वी होतील. चांगल्या कामासाठी तुम्ही खर्च करणार आहात. तसेच मुलांकडनं तुम्हाला खुश खबर मिळेल, त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा.
आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे, कारण कामाच्या आर्थिक व्यवहारासंदर्भामध्ये जी काही समस्या होती ती कमी होणार आहे. तुमच्या कामाचा वेग आणि हुशारी यामुळे विरोधकांची रणनीती आज कुचकामी पडेल. आजूबाजूचं वातावरण हे तुमच्यासाठी सुख समाधानाचं असेल. पुरेशी रक्कम हातात मिळाल्यामुळे तुमचं थांबलेलं काम वेगानं पुढे जाईल. घरातील सदस्य तुम्हाला साथ देतील आणि जो काही निर्णय तुम्ही घ्याल त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. प्रवासाचा तुम्हाला योग असून काही कारणानं तो पुढे ढकलला जाऊ शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीमध्ये एकादश आणि द्वादश त्रिग्रही योग असून काही दिवस असे असणार आहेत तेव्हा तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायामध्ये थोडंसं टेन्शन देणारी बातमी आहे, तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. सहकाऱ्यांसोबत तुम्ही आपुलकीनं वागा आणि त्यांच्या विचारांना महत्त्व देण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचं काम अगदी वेगानं पुढे सरकेल. प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी जास्त धावपळ तुम्हाला करावी लागते. दरम्यान आहार आणि आराम याकडे तुम्ही लक्ष द्या. आज नशीब 85% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे, कारण सासरकडनं तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. समस्येवरती तुम्हाला तोडगा सापडेल, त्यामुळे तुमची कामं पटापट मार्गी लागतील. फार दिवसांपासून एका प्रोजेक्टवरती तुम्ही काम करत होतात, त्यातील समस्या देखील आज दूर होतील. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असून सगळे तुमच्यासोबत प्रेमानं वागतील आणि तुमच्या निर्णयाला पाठिंबा देतील. संध्याकाळी कुटुंबासोबत सांस्कृतिक कार्यक्रमाला तुम्ही जाणार आहात. आज नशीब 81% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे, कारण ऑफिससोबत तुम्ही घरची कामं देखील मार्गी लावाल. तुम्ही वादविवादापासून दूर राहा, म्हणजे यशस्वीपणे पुढे वाटचाल करू शकाल. काही वाद जर निर्माण झाला तर शांतपणे आणि संयमानं तुम्ही परिस्थितीचा सामना करा. तुमच्या नातेसंबंधातील आपुलकी जपा आणि गैरसमज दूर करा. सहकारी कामामध्ये तुम्हाला मदत करतील, त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असून लाभाचे तुम्हाला योग आहेत. नवीन कामाचा शोध जर तुम्ही घेत असाल तर बातमी तुम्हाला सकारात्मक आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस थोडासा ताणतणावाचा आहे. तुमचा राशी स्वामी हा शनिवारी असल्याने शत्रूंमध्ये वाढ, निरर्थक वादाचे संकेत तुम्हाला मिळत आहेत. एखादी वाईट बातमी ऐकून तुम्हाला अचानक प्रवासाला जावं लागू शकतं, तेव्हा सावध राहा. तुमचा कोणासोबतही वाद होणार नाही हे पहा. जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात जिथे स्वतःला थोडं मागं यावं लागतं, परंतु काळजी नसावी. जे काही तुम्ही कराल त्यात तुम्हाला भविष्यात यश मिळेल. स्वतःच्या निर्णयांमुळे तुमचं नुकसान मात्र होऊ शकतं. आज नशीब 79% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा ताणतणाव घेऊन येणार आहे. गुरुच्या त्रिकोणी योगामुळे मौल्यवान वस्तू तुमची चोरी होण्याची भीती आहे. सहकारी तुम्हाला मदत करतील असं काही सांगता येत नाही, कारण तुम्ही इतरांची चुगली करता. कोणाचीही चुगली करणं वाईट आहे हे लक्षात ठेवा. जर तुम्ही इतरांसाठी खड्डा खोदलात तर त्यात तुम्ही स्वतः पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज तुम्ही सकारात्मक विचारानं पुढे जा. मोठ्या मुलासोबत वादाची शक्यता आहे. सासरच्या मंडळींसोबत आर्थिक व्यवहार करणं टाळा. प्रवासाचा योग असतानाही तुम्ही थोडंसं सावध राहा. आज नशीब 75% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील
हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.